नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। WRD एक्झाम 2023 तात्पुरती निवड यादीबाबत नवीन अपडेट काय आहे, ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। WRD एक्झाम तात्पुरती निवड यादी या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल। बघा, त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे। तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स आहे हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की गुणवत्ता यादीमध्ये कसं चेक करायचं, तुमचं सिलेक्शन होईल की नाही। तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तुम्ही एक अंदाज बांधू शकता की तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस किती आहेत ते। तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल। तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल। WRD मध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण बरेच मुलं बाकी डिपार्टमेंटला सिलेक्ट झालेले आहेत। तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं सिलेक्शन होऊ शकते तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा। WRD साठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्की बघा आणि सर्व डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद स्टेनोग्राफरचा निकाल आज जाहीर झालेला आहे। जिल्हा परिषद अहमदनगर आणि जिल्हा परिषद नाशिक या दोन्हीही विभागाचे निकाल जाहीर झालेले आहेत। तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर रिझल्ट चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।